पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपुरात मागील काही वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने खासगी सुरक्षा रक्षक पुरवठा कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक सेवा घेण्याचा निर्णय वादग्रस्त ठरत आलाय आणि दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना अनेक वेळा सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आलेली वागणूक आणि त्यामुळे भाविकांनी व्यक्त केलेली नाराजी ही मंदिर समितीच्या कार्यपद्धतीची बदनामी करणारी ठरली आहे। मागील कार्तिक यात्रेवेळी दर्शन रांगेत घडलेल्या प्रकरणानंतर समितीने रक्षक कंपनीचा ठेका रद्द केला होता व पुन्हा नव्यानं सुरक्षा रक्षक एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या। यातूनच BVG कंपनीस हा ठेका देण्यात आला होता। मात्र BVG कंपनीकडून सुरक्षा रक्षक भरती प्रक्रियेत वर्षानुवर्ष सुरक्षा रक्षक म्हणून सेवा बजावलेल्या स्थानिक अनुभवी कामगारांना बाजूला सारत नव्यानं भरती प्रक्रिया करतेवेळी अन्याय करण्यात आल्याची भावना या सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहिलेल्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांची आहे आणि यातूनच आज या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं। BVG कंपनी ही देशभरातील एक नामांकित सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून देणारी कंपनी आहे। त्यामुळे या कंपनीकडून मंदिर सुरक्षेसारख्या संवेदनशील प्रश्ने अधिक जबाबदारीने सुरक्षा रक्षक नियुक्त करणं अपेक्षित आहे। मात्र या कंपनीची सेवा घेताना स्थानिक अनुभवी लोकांना वगळून मोठा अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त होताना दिसून आल्यानं आता पुन्हा मंदिर समिती सुरक्षा रक्षक एजन्सीचा विषय वादग्रस्त ठरत आहे असंच म्हणावं लागेल। आम्हाला उद्यापासून कामावर येऊ नका म्हणलेत लोक BVG वाल्यांना टेंडर जे दिले ना ते आम्हाला नको आहे, ते कॅन्सल झालं पाहिजे। आम्हाला मंदिर समितीतर्फे हे झालं पाहिजे टेंडर भेटलं पाहिजे मंदिर समितीतर्फे। आम्हाला कोणतंही टेंडरवरही काम करायचं नाहीये। आम्ही 5 वर्ष झालं काम करतोय। अचानक आमची मागणी काय आहे की आता जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना घेतलं पाहिजे कामावर। आज आम्हाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून अचानक सांगितलेलं आहे। आमच्या कुणाचे हप्ते आहेत, कुणाचे लेकर बाळ बारकेत, त्यांचं आता उद्या काय होणार आहे? उद्या येऊ नका म्हणल्यावर डायरेक्ट हे रिएक्शन कशी वाटते तुम्हाला? अर्ज केलते आम्ही 4,500 अर्ज आलेत त्यांच्याकडे। BVG वाल्यांनी असे पैसे घेऊन भरती केलेले लोक आहेत, ते नको आहेत आपल्याला। फक्त मंदिर समितीतर्फे आम्हाला घेतलं पाहिजे। मंदिर समिती तर्फेच आम्ही काम करणार। विमल भगवान कदम गोपाळपूरला राहते। आई आणि मी जगतोय। वयाच्या 10 वर्षापासून मी काम करते। मंदिरात लोक भरायचे म्हणताना पळून धावून आम्ही इथं काम करतोय। आता अचानक यांनी आम्हाला कामाचं का बंद करावा? आम्हाला सूचना पाहिजे होती घेताना तुम्ही कामाला लागू नका। आमचं पोट त्याच्यावर भरतोय। भाव बघत नाही, बाप मेला नवरा मेला, जगायचं कशावर? आम्ही कशावर जगणार आम्ही सांगा? सकाळी 10 रुपये देऊन रिक्षाला 20 रुपये देऊन जातोय आम्ही। सकाळी 6ला अन्नछत्रात येतोय, रात्री 8ला घरी जातोय। कसं जगणार आम्ही सांगा? दोघीच आम्ही मायलेकी जगतोय। अचानक 10-12 वर्ष होऊन गेले आम्हाला। मग पगार आम्हाला 150 रुपयापासून केलं, 2 महिने फुकट केलं, पुन्हा 250 रुपये झालं, 300 झालं आणि आता सूर्यानं वाढवलेलं काही हातात 11,500 येते 4 दिवसात आम्हाला काढू। मागणी काय हाय असं आम्हाला चालू द्यावं समितीनं। आणि उठलं ऐका जरा, उठसूट तुम्ही आम्हाला बॅग घालता, आम्ही जर मेलो तर आम्हाला कोण भरून देणार आहे का? भरून देणार आहे का आम्हाला कुणी? तुमच्या आहे का जबाबदारी भरून द्यायचे? उद्या माझ्या आईला काय झालं, मी 4ला घरी चहा करून दे जाते, आज माझ्या आईला काय झालं तर आहे का तुम्ही कोण? जबाबदारी कुणी घेणार आहे का? उद्याच्याला आम्ही घरी बसतो, बसलो नामदेव पायरीला मागू।
मंदिर समितीनं रक्षकचा ठेका काढून बीव्हीजीला दिला, त्यामुळं पंढरपुरातील कमीत कमी 250 लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। माझं ह्या माध्यमातून सरकारला इशारा आहे, लवकरात लवकर बीव्हीजीनं ही लोक कामावर घ्यावी, अन्यथा आम्ही बीव्हीजीला इथं पंढरपूरमध्ये काम करू देणार नाही। कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील, कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोक तुम्ही बेघर करणार असाल तर ह्याचे परिणाम गंभीर होतील, आंदोलन होईल। लवकरात लवकर तो ठेका रद्द करून या लोकांना कामावर घ्यावे, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल।